ह्या भागात पूर्ण जमिनीला तडे गेलेत. तर एक जोरदार पाऊस पडला तर हे कधी पण खाली जाऊ शकते. आपल्याला पुढे आवाज देतात, काहीतरी बघण्यासारखं आहे. आल्या सगळे आले. मित्रांनो, मी खूप एक्सायटेड होतो कारण आपल्याला काहीतरी आता नवीन पाहायला मिळणार. आपले समोर चाललेले गाईड बघा, आपल्याला आता एक अशा ठिकाणी घेऊन चालले होते, ते बघून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. तर चला आत्ता पुढे काय घडतंय ते तुम्हाला मी दाखवतोय. आणि पुढं आपल्यासोबत असं काहीतरी घडणार होतं, ते बघून खूप धक्काच बसणार होता. तर चला ते दृश्य मी तुम्हाला पण दाखवतोय, नेमकं काय आहे पुढे. मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जो 10 ऑगस्ट रोजी झालेला भूकंप होता, त्या भूकंपाचा हादरा आमच्या गावात पण थोडासा जाणवला. तर आपल्याला आज आपले जे भावजी आहेत ते अशा एका ठिकाणी घेऊन आलेत. तिथं खूप मोठमोठाल्या जमिनीला तडे गेलेत आणि हा भाग कधी पण खचू शकतो ह्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती सांगितली. पूर्ण जमिनीला जवळपास 150 मीटर तरी पूर्ण जमिनीला मोठमोठाले तडे गेलेत. तर ह्या भागात जाणं खूप रिस्की आहे असं त्यांनी सांगितलं. आत्ता मी तुम्हाला इथला आजूबाजूचा परिसर दाखवतोय, किती मोठमोठाले तडे गेलेत जमिनीला ते. हे बघा, ह्या ज्या पूर्ण भेगा झाल्यात जमिनीला, हे दाखवण्यासाठी बोलवलं होतं. तर इथूनचा जो भाग आहे आता मी दाखवला व्हिडिओमध्ये, त्या झाडापासून पूर्ण हा इथपर्यंत आणि इकडून पुढे बघा इकडे पूर्ण हा जो एवढा भाग आहे सगळा समोरचा, हा पूर्ण भेगा गेल्यात इथल्या सगळ्या जमिनीला. दाखवतोय मी. खूप मोठमोठाले दगड आहेत बघा. आणि हा भाग बघ, हा समोरचा भाग पूर्ण तुटलाय आणि भेगा गेल्यात, पूर्ण जमिनीला भेगा गेल्यात. एवढा हा जो पट्टा आहे, मोठमोठाली झाडं आहेत आणि त्या झाडांच्या मुळामुळे ती जमीन पकडून ठेवले, त्याच्यामुळे हा भाग तुटला नाही. पण अजून जरी 4-5 दिवस जरी कंटिन्यू पाऊस पडला तर हा भाग पण जाऊ शकतो. तर चला, खूप भयानक होतं हे आज आपल्यासाठी. थोडी भीती वाटते कारण की हा भाग जरी हालत नसला तरी पण पूर्ण जमिनीला भेगा गेल्यात, कधी खाली जाईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे बघा गॅप किती झाला आहे जमिनीमध्ये. एक लेवलची जमीन एवढी फाटले मध्ये, आणि ही पूर्ण तिथपासून हा पट्टा आणि इकडे समोर ते आपली बैल दिसत आहेत तिकडे बघा, त्याच्या पुढेपर्यंत तिकडे पूर्ण जमीन फाटले. त्याच्यामुळे ह्या भागाच्या खाली राहणं आणि पाऊस चालू असल्यावर खूप रिस्की आहे. तर चला आता आपण जाऊया. भूगर्भात झालेल्या हालचालीमुळे जमिनीला असे मोठमोठाले तडे जातात. हा भाग कधी खचू शकतो, त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसात ह्या भागात जाणे टाळावे व ह्या भागाच्या खाली शेती असलेल्या प्रत्येक व्यक्तीने योग्य ती काळजी घ्यावी. सतत पाऊस पडत असल्यास शेतीवर जाणे टाळावे. धन्यवाद. मित्रांनो, आपली आजची ड्युटी 8 ते 3 पूर्ण झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडे समाजकार्यसुद्धा केले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.